एकदा तो दृष्ट आला होता, तो पापी आला होता, आमच्या राजाला आमच्या कानाला घेऊन निघून गेलाय आणि आता परत तुम्ही काहीतरी करण्याकरिता आलायत। नंदाचा वाडा तुम्हाला माहिती नाही, मथुरेहून आलायत वाटतं म्हणे। हो, तेवढ्यात नंद बाबाच्या वाड्यावरती प्रवेश केला। नंद बाबा एकटेच होते, मैया आतमध्ये आवाज दिला। नंद बाबा आवाज दिल्याबरोबर बाहेर आले। भगवान गोपाल कृष्णानं जसं वर्णन केलं होतं ना, अगदी 1% सुद्धा ती वर्णन आणि जसे आता दिसत होते नंद बाबा, ते अगदी मॅच करत नव्हतं, दिसतच नव्हते, 1% दिसत नव्हते। जसे उद्धवजी बसल्याबरोबर पाणी आणून दिलं आणि सांगितलं भूक लागली असेल, लांबून आला थकला असाल, थांबा म्हणे भोजन घेऊन येतो। स्वतःच्या घरी अन्नाचा कण नव्हता। कित्येक दिवसापासून गोपाल कृष्ण गेल्यापासून तिथे अन्न शिजवलेच गेलं नव्हतं। जसं स्वयंपाकगृहामध्ये इकडे नंद बाबा अन्न आणण्याकरिता गेले, भोजन आणण्याकरिता, आणि तोपर्यंत उद्धवानं त्या स्वयंपाकगृहामध्ये प्रवेश केला। सगळी भांडी उलती पलती पडलेली होती आणि पूर्ण त्या खोलीमध्ये, स्वयंपाक रूम मध्ये सुद्धा पूर्ण जाळ्या लागलेल्या होत्या। असं दिसत होतं की कित्येक वर्षापासून इथं अन्न शिजलं गेलं नाही। त्यावेळेमध्ये नंद बाबांनी अन्न आणून दिलं। यशोदा मैयाचा प्रवेश झाला। यशोदा मैया लांबून जर पाहिलं तर उद्धवजी गोपाल कृष्ण सारखे दिसले आणि मैया धावत पडत आल्या, म्हणे कान्हा, अरे आला का तू? खूप वाट पाहत होती तुझी, आजपर्यंत मन लागल्या जात नव्हतं कुठेच, आजपर्यंत झोप मात्र कधीच नाही घेतली रे। नंद बाबा सांगतात, हे कृष्णाचा मित्र आहे म्हणे, एवढं पाप केलं का रे? आजपर्यंत काही चुकलं का माझं? अरे गारणे घेऊन गवळणी येत होत्या, पण कधीच मनावर घेऊन तुला कधीच मारलं नाही मी, कधीच जोरातही बोलले नाही, पण एवढा रुसलास माझ्यावरती की माझी मनधरणी करण्याकरिता, चौकशी करण्याकरिता मित्राला पाठवलंयस। एवढं प्रेम माझं कमी पडलं, त्याकरिता सांगते की खरोखर मी अभागी आहे। भगवान हे बोलणं ऐकून नंद बाबा रडू लागले। नंद बाबा समजावून सांगतात, उद्धवाला सांगू लागले, गोकुळामध्ये जेव्हापासून गोपाल कृष्ण गेलाय तेव्हापासून मात्र अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब मात्र घेतला नाही। गोकुळामध्ये जावं, प्रत्येक गवळणीला देहभान विसरून जाते यशोदा आणि जाऊन प्रत्येक गवळणीला सांगते, का ग माझ्या कानाला लपून ठेवलं का आतमध्ये? अगं कित्येक तुझं नुकसान झालं असेल, तुझा लोण्याचा गोळा गेला असेल तर मी तुला लोण्याचे डेरे देते, दह्याचे डेरे देते, पण माझ्या लाला तेवढा दे, आतमध्ये ठेवला असेल तर त्याला बाहेर काढून दे। हात जोडून प्रत्येकाला विनवणी करते, देहभान विसरल्यासारखी सगळीकडे फिरते। मैयानी सांगावं, माझी आठवण येत नाही का त्याला? एवढा दृष्ट झालाय, एवढा कठोर झालाय, एवढा पापी असेल असं वाटलं नव्हतं। नंद बाबाला ज्ञानाच्या भाषेत सांगायला गेले, मूळ स्वभाव जागा झाला उद्धवाचा। म्हणे तो तुमचा मुलगा नव्हताच, तो तर कित्येक राक्षसांचा वध करण्याकरिता आणि पापाचा भार कमी करण्याकरिता अवतार धारण करून आलेला भगवंत होता, तो तुमचा मुलगा नव्हता, ना हात ना पाय ना काही। सांगू लागले तेव्हा उद्धवानं नंद बाबा सांगतायत, आमचा मुलगा नव्हता, देव होता म्हणे। देवाला खोटं बोललेलं कधी पटत नाही आणि हा तर खोटं बोलल्याशिवाय 1 मिनिट सुद्धा जगत नव्हता। देवाचा एकही गुण त्याच्या अंगात नव्हता, देव होता म्हणून सांगताना उद्धवानं सांगितलं, जसं तो देव होता, नंद बाबा सांगतात देव होता, एका टायमाला माणूस फसल्या जाऊ शकतो, पण देव कसा फसल्या जाईल? ज्यानं आमच्या हातानं लोण्याचा गोळा खाल्लाय, ज्यानं आमच्या अंगणात रांगलाय, तो देव कधी फसल्या जाईल का? उद्धवाला सांगितलं, आजपर्यंत कमीत कमी याच्या तरी प्रतीक्षेमध्ये होतो की भगवान गोपाल कृष्ण आमचा लाला आम्हाला सोडून गेलाय, पण मात्र देव मुलगा जरी सोडून गेला, कित्येकाचे जातात, पण देव मात्र कधी ना तरी हा क्षण परत आणून देईल। पण उद्धवा, तुमचं म्हणणं असं आहे की कायमचाच देवच आमच्या घरातून निघून गेलाय, मग जगण्यात अर्थ काय आहे? स्वतःचे डोळे झाकून घेतले, मैयाला सांगायला गेले, तो तुमचा मुलगा नव्हता, त्याचे ना हात ना पाय ना त्याचं मस्तक ना डोकं, हे सगळा त्याचा जन्म जगताकरिता झालेला होता। हात नव्हते म्हणे, याच तर हाताने त्याला लोण्याचा गोळा खाऊ घातलाय, पाय नव्हते पण याच अंगणामध्ये रांगत रांगत यायचा, आणि खुशाला म्हणता तो तुमचा नव्हता। कित्येक गोष्टी समजावून सांगितल्या, पण मैया मात्र ऐकत नाही। त्यावेळेला सांगावं, तिथून पुढे निघाले। त्याला माझी आठवण येत नाहीये का? आठवण खूप येते। एका वेळेला तर देवकी माता सुद्धा तुमचा विचार करत होत्या
की इथे आल्यापासून आजपर्यंत तुम्ही सांगत होते की दिवसभरात कानाला 8 वेळेला जेवण घालत होते, पण इथे आल्यापासून अन्नाचा कण मात्र घेतलेला नाही. तू सांगत होती की गारणे घेऊन रोज गवळणी येत आहेत, पण आजपर्यंत कानाला मात्र मी हसत मुखानं कधी पाहिलं नाही की काना मन भरून हसला असेल. भोजनाची थाळी समोर वाढली आणि दुधापासून बनवलेला पदार्थ समोर मांडला तर हात जोडतो आणि निघून जातो. परत विनवणी करावी, माता मला गोमातेच्या दुधापासून बनलेला एकही पदार्थ वाढू नका का, मला मैयाची आठवण येते. कित्येक दिवस झाला अन्नाचा कण घेतला नाही, कित्येक दिवस झाला पाण्याचा घोट घेतला नाही, काना सुद्धा इथे तुमच्याशिवाय राहू शकत नाही. मैयाने हे शब्द ऐकले आणि इथून पुढे ऐकणं होईना. मैया बेशुद्ध झाल्या. नंद बाबा सांगू लागले की मैया जोपर्यंत बेशुद्ध असते तोपर्यंत ती झोपलेलीच असते. आजपर्यंत अन्नाचा कण नाही, पाण्याचा घोट नाही. तिथून निघाले, बाहेर प्रवेश केला. ते प्रेम लक्षात आलं तर गोपिकांनी अडवलं, कुठून आलायत. पण काही जणी चर्चा करत होते, अगं हा तर ना सोन्याचा रथ दिसतोय, जो आपल्या कानाला मथुरेला घेऊन गेलेला आहे. त्याच तर दुष्टाचा वध झालाय म्हणे. त्याच्या श्रद्धाच्या निमित्तानं मांस वाटायचं काम केलं असेल लोकांना. मग ते मांस इकडे कशा करिता हुशारेत म्हणे मथुरेचे लोक. त्यांना माहितीये कानाशिवाय गोकुळामध्ये पूर्ण लोक मेल्यासारखी पडलेली असतील, यांचंच तर मांस घेऊन जाण्याकरिता हा रथ आलेला असेल. एका गवळणीकडे आले, गोपिकाकडे. तिला विचारलं, एवढं नितांत प्रेम होतं का तुमचं कानावरती? तो तर काना तुम्हाला सोडून गेलाय म्हणे, आणि आता तुम्हाला तर नरकात जावं लागेल. त्यावेळेला ते गवळणी सांगू लागल्या, ज्ञानाचा भाषेत तुम्ही किती आम्हाला सांगायला गेले तरी आमच्या मनावरती परिणाम होऊ शकत नाही म्हणे. का? मन किती असतं म्हणे? एकच. ते तर मन त्याला देऊन टाकलंय म्हणे. आणि आता जर त्याची इच्छा असेल ना की आम्ही त्याच्या आनंदाकरिता आम्ही इथे मरून जावं, आम्ही नरकात सुद्धा जायला तयार आहे. भगवान गोपाल कृष्णाशिवाय स्वर्ग आम्हाला नकोय, त्याच्याशिवाय त्याच्या संगतीशिवाय स्वर्ग आम्हाला नकोय. पण तो अखंड आमच्या सोबत राहणार असेल तर नरक सुद्धा भोगायला आम्ही तयार आहोत. तिथून उद्धव निघून आले. आल्याबरोबर जसं भगवान परमात्माला पाहिलं आणि भगवंताकडे आल्याच्या नंतर उद्धवजी एवढे दुःखी झाले आणि दुःखानं होऊन रागात भगवंताला सांगू लागले, तू तर करुणाघन आहे, तू तर दयाळू आहे, तू तर कृपाळू आहे, आणि एवढा कसा कठोर झालायस रे, कशाला सोडून आलायस त्यांना इथपर्यंत. भगवान परमात्मा तेव्हा हसले आणि आता सांगू लागले की ज्या कामानिमित्त मी उद्धवा तुला पाठवलं होतं ना, ते काम माझं पूर्ण झालंय. एवढं काय केलंय तुम्ही की प्रत्येक गवळण तुमच्याकरिता रडते. नंद बाबा एवढे दाही मोकळून रडताय, देवा एवढं प्रेम सोडून तुम्ही इथपर्यंत आलात कशा करिता? ज्या कार्यासाठी अवतार आहे ते कार्य तर पार पाडावं लागेल ना, त्याकरिता इथपर्यंत आलोय. मग त्यांना घेऊन इथपर्यंत यायचं, इथे यायचं म्हणे, तसं नाही चालणार का? आता मी राजा आहे. त्या गवळणींनी मला त्यांच्या इथे चोरी करताना पाहिलंय. आता इथे आल्याच्या नंतर मी राजा आहे, माझं वागणं बदललं तर ते म्हणतील काना खूप बदलला, आम्हाला सोडून गेला तर पूर्ण बदलून गेला म्हणे. मग तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही का? म्हणे नाही जाता येणार का? आता तर कंसाचा जर पाहिलं तर कंस अजून कित्येक राक्षस, दृष्ट पापी राक्षस तपून बसलेले त्या प्रॉपर्टीवरती, या मथुरेवरती. त्यांचा वध करण्याकरिता इथेच थांबावं लागेल. जर गोकुळामध्ये प्रवेश केला तर त्या ठिकाणी गेल्यावर मागं काय काय घटना घडतील सांगता येत नाही. भगवंताच्या लक्षात आलं. उद्धव विचारतात म्हणे, देवा एवढं नितांत प्रेम तुमच्यावरती कसं आहे? प्रत्येक जण रडतायत, याला तर प्रेम म्हणतात उद्धवा. आणि तेच नितांत प्रेम मात्र गोकुळामधून आम्ही कमवलेलं आहे. भगवान परमात्मा ज्या वेळेला उद्धवाला समजावून सांगतात आणि त्यानंतर भगवान परमात्मानं काही कालांतराच्या नंतर मथुरा भगवान परमात्मा सोडतात. मथुरा सोडली आणि अगदी नवीन नगरी भगवंतानं काही अंतरावरतीच नवीन नगरी तयारी केली. त्या नगरीचं नाव आहे द्वारिका नगरी, की जी पाण्याच्या मधोमध आहे. कुठल्याच प्रकारची भीती त्या नगरीला नाही अशी नगरी तयार केली, ती द्वारिका नगरी. भगवान परमात्मा तिथे राहू लागले. त्यानंतर सुंदर अशी कथा येते. भगवान गोपाल कृष्ण पती म्हणून मिळावेत याकरिता विदर्भ देशामधला एक राजा आहे, त्याचं नाव आहे भीष्मक.
इश्मक नावाचा राजा आहे, विदर्भ देशामध्ये राहतोय. त्याचा मोठा मुलगा रुक्मी आणि त्याची मुलगी आई रुक्मणी. जी रुक्मिणी आहे, एक दिवस वडिलांना स्वतःची इच्छा सांगितली. वडिलांना इच्छा सांगितली की माझा विवाह भगवान गोपाल कृष्णावरती व्हावा, अशी अपेक्षा आहे, अशी इच्छा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.